आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी उधळल्याचा जरांगे पाटलांना संशय। माझं नाव घेऊन पैसे घेणाऱ्यांची नावं द्या। मनोज जरांगे पाटलांनी आता सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी केली आहे। आरक्षण दिलं नाही तर विधानसभा लढणार असल्याचं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। समाजाची बैठक घेऊन विधानसभेच्या संदर्भातला निर्णय घेणार असल्याचं विधान देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे। माया कानावर आले, खरं असेल तर सांगा, खोटं असेल तर सोडून द्या। पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्याशी 10 महिन्यापासून बोलतोय। तुम्ही चतुर माणसं आहे सगळे, कारण खोटं बोललो की तुम्ही तेव्हा धरताना प्रत्येकच मी बोललेलो खरं झालेलं। मला ऐकायला म्हणजे डीपमध्ये माहिती मिळाल्यावर मी बोललो की खरं असेल तर मला सांगा बाबा, मी घेतले असले तरी सांगा, माझ्या नावावर कोणी काही केलं असलं तरी सांगा, पण माझा समाज बदनाम नको। माझ्या गोरगरीब मराठ्यांनी खरं सांगतो मला शेतातला एक एक रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केलेले, माझ्या समाजाच्या जीवावर होणार असलं तर हे मात्र चांगलं नाही। ते खरं असेल तर मला माहिती मात्र जरांगे जर 100 कोटी रुपये कुणी घेतले, कोणी असे जर आरोप करत असतील तर माझं म्हणणं असं आहे की जरांगेंची आणि जरांगेंच्या भोवतालच्या सगळ्या लोकांची चौकशी या शासनानं निपक्ष पद्धतीनं केली पाहिजे। कारण उलटा चोर कोतवाल को काटे या म्हणीप्रमाणे 100 कोटी वगैरे त्यांच्या तोंडी येते कुठून भाषा? त्यांचीच चौकशी एकदा करा, त्यांची चौकशी करा आणि जे कोण खरे आरोपी असतील ते त्यामध्ये भेटतील। आणि मुळात महाराष्ट्रातल्या लोकांना मला असं आव्हान करायचं आहे की बाबा, आरक्षणाच्या नावाखाली सामाजिक न्यायाच्या भावनेच्या दृष्टिकोनातून आरक्षण दिलं गेलं आहे। गोरगरिबाच्या अन्नामध्ये, सामाजिकदृष्ट्या मागासांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचा हा प्रकार आहे। त्यामुळे जरांगे साहेबांची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।